नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आमच्या RKGK अँड एज्युकेशनल क्लिक चॅनलवर। मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आम्ही आपल्याला IAS इंटरव्ह्यूमध्ये विचारलेले महत्त्वपूर्ण प्रश्न घेऊन आलो आहे। तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण या चॅनलला नवीन असाल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राइब करावे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर मग वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया। परीक्षक मुलाखतीचा पहिला प्रश्न विचारतात, अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्याला एक वेळ फुकट मिळते पण दुसऱ्या वेळेस नाही? कॅन्डिडेट उत्तर देतो, दात। परीक्षक मुलाखतीचा दुसरा प्रश्न विचारतात, दोन घराला आग लागलेली आहे, त्यापैकी एक घर गरिबाचे आहे आणि दुसरे घर श्रीमंताचे आहे, तर पोलीस सर्वात अगोदर कोणाच्या घराची आग विझवतील? कॅन्डिडेट उत्तर देतो, पोलीस कोणत्याही घराची आग विझवणार नाही, तर फायर ब्रिगेड त्या दोन्ही घराची आग विझवतील। परीक्षक मुलाखतीचा तिसरा प्रश्न विचारतात, एक मुलगा एका मुलीसोबत असे काय करतो की ती मुलगी रडायला लागते? कॅन्डिडेट उत्तर देतो, तो मुलगा त्या मुलीसोबत लग्न करतो। परीक्षक मुलाखतीचा चौथा प्रश्न विचारतात, असे काय आहे जो एक बाप मुलगी जन्म झाल्यावर तिला देतो आणि लग्न झाल्यावर परत घेतो? कॅन्डिडेट उत्तर देतो, आडनाव। परीक्षक मुलाखतीचा पाचवा प्रश्न विचारतात, एक स्त्री सर्वांना एक गोष्ट देऊ शकते पण आपल्या पतीला देऊ शकत नाही, असे काय ते सांगा? कॅन्डिडेट उत्तर देतो, एक स्त्री आपल्या पतीला कधीही राखी देऊ शकत नाही। परीक्षक मुलाखतीचा सहावा प्रश्न विचारतात, मुलीचे सर्वात जास्त कुरळे केस कुठे असतात? कॅन्डिडेट उत्तर देतो, आफ्रिकेमध्ये। परीक्षक मुलाखतीचा सातवा प्रश्न विचारतात, समजा 18 वर्षाची मुलगी ढिल्ले ढाल्ले कपडे घालून तुमच्या समोर वाकून नमस्कार केला तर तुम्हाला सर्वप्रथम काय दिसेल? कॅन्डिडेट उत्तर देतो, त्या मुलीचे संस्कार चांगले आहेत हे दिसेल। परीक्षक मुलाखतीचा आठवा प्रश्न विचारतात, अशी कोणती गोष्ट आहे जी पाणी पिल्यास मरते? कॅन्डिडेट उत्तर देतो, तहान। परीक्षक मुलाखतीचा नववा प्रश्न विचारतात, महिलेचे असे कोणते रूप आहे जे सर्वजण पाहू शकतात पण तिचा नवरा पाहू शकत नाही? कॅन्डिडेट उत्तर देतो, महिलेचे विधवा रूप तिचा पती कधीच पाहू शकत नाही। परीक्षक मुलाखतीचा 10वा प्रश्न विचारतात, जर 2 एक कंपनी आहे, 3 गर्दी आहे, तर 4 आणि 5 काय होईल? कॅन्डिडेट उत्तर देतो, 4 आणि 5 नेहमी 9 होतात। परीक्षक मुलाखतीचा 11वा प्रश्न विचारतात, असे काय आहे जे आपल्याजवळ असते, आपण ते पाहू शकतो पण पकडू शकत नाही? कॅन्डिडेट उत्तर देतो, सावली। परीक्षक मुलाखतीचा 12वा प्रश्न विचारतात, दोन जुळी मुले
मईमध्ये जन्माला आले होते, पण त्यांचा वाढदिवस जूनमध्ये आहे, हे कसे शक्य आहे? कॅन्डिडेट उत्तर देतो, कारण मई एक शहराचे नाव आहे. परीक्षक मुलाखतीचा 13वा प्रश्न विचारतात. बद्रीनाथ कोणत्या नदीच्या काठावर स्थित आहे? कॅन्डिडेट उत्तर देतो, अलकनंदा नदीच्या काठावर. परीक्षक मुलाखतीचा 14वा प्रश्न विचारतात. जगातील असा कोणता देश आहे जो स्वातंत्र्य दिवस साजरा करत नाही? कॅन्डिडेट उत्तर देतो, नेपाळ. परीक्षक मुलाखतीचा 15वा प्रश्न विचारतात. भारतात राष्ट्रीय युवा दिवस कधी साजरा करतात? कॅन्डिडेट उत्तर देतो, 12 जानेवारी, स्वामी विवेकानंद जयंती निमित्त. परीक्षक मुलाखतीचा 16वा प्रश्न विचारतात. माणसाला सुंदर बनवणारी भीती कोणती आहे? कॅन्डिडेट उत्तर देतो, चेहऱ्यावर लावायची पावडर. परीक्षक मुलाखतीचा 17वा प्रश्न विचारतात. 2 मुले आणि 2 बाप पिक्चर बघायला गेले, पण त्यांच्याकडे 3च तिकीट होती, तरी सुद्धा त्या सर्वांनी पिक्चर बघितला, कसे काय? कॅन्डिडेट उत्तर देतो, ते 3 लोक होते, यामध्ये आजोबा, वडील आणि मुलगा असे होते, त्यामुळे तिघांनी 3 तिकिटावर पिक्चर बघितला. परीक्षक मुलाखतीचा 18वा प्रश्न विचारतात. एका माणसाने एका महिलेला विचारले, तुमच्या भावाचा मुलगा माझ्या पत्नीचा भाऊ आहे, तर त्या महिलेचे त्या माणसाच्या पत्नीसोबत काय नाते आहे? कॅन्डिडेट उत्तर देतो, त्या माणसाच्या पत्नीसोबत आत्या आणि भाची असे नाते आहे. परीक्षक मुलाखतीचा 19वा प्रश्न विचारतात. असा कोणता दुकानदार आहे जो आपले सामान घेतो आणि आपण त्याला पैसे सुद्धा देतो? कॅन्डिडेट उत्तर देतो, नाव्ही एकमात्र असा दुकानदार आहे जो कटिंग केल्यानंतर आपले केस सुद्धा ठेवतो आणि आपल्याला त्याला पैसे सुद्धा द्यावे लागतात. परीक्षक मुलाखतीचा 20वा प्रश्न विचारतात. गाय दूध देते आणि कोंबडी अंडी, पण असे काय आहे जे दोन्ही सुद्धा देते? कॅन्डिडेट उत्तर देतो, बरोबर उत्तर आहे दुकानदार, कारण दुकानदार अंडी आणि दूध दोन्ही दुकानमधून विक्री करतो. परीक्षक मुलाखतीचा 21वा प्रश्न विचारतात. असा कोणता प्राणी आहे ज्याला रेगिस्तानचा जहाज म्हटले जाते? कॅन्डिडेट उत्तर देतो, उंट. परीक्षक मुलाखतीचा 22वा प्रश्न विचारतात. वायुमंडलातील दाब मोजण्याचे एकक काय आहे? कॅन्डिडेट उत्तर देतो, बॅरामीटर. परीक्षक मुलाखतीचा 23वा प्रश्न विचारतात. ट्रॅफिक सिग्नलची सुरुवात सर्वप्रथम कोणी केली? कॅन्डिडेट उत्तर देतो, रेल्वेने. परीक्षक मुलाखतीचा 24वा प्रश्न विचारतात. रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही पटरीमधील अंतर किती असते? कॅन्डिडेट उत्तर देतो, 1 मीटर.
परीक्षक मुलाखतीचा 25वा प्रश्न विचारतात. बिहार राज्याच्या पहिल्या मुस्लिम मुख्यमंत्र्याचे नाव काय होते? कॅन्डिडेट उत्तर देतो. त्या मुस्लिम मुख्यमंत्र्याचे नाव अब्दुल गफूर खान होते.